गोंदिया जिले के देवरी तालुका स्थित वड़ेगांव में दूषित पानी के कारण डायरिया फैलाने का मामला सामने आया है। पिछले 5 दिनों में 45 ग्रामीण इस बीमारी से प्रभावित हुए हैं। कई जिलों में उल्टी और दस्त की शिकायत के बाद स्वास्थ्य विभाग को जानकारी दी गई, जिसके बाद गांव में ही स्वास्थ्य कैंप लगाकर मरीजों का उपचार शुरू किया गया। फिलहाल स्थिति नियंत्रण में है। स्वास्थ्य विभाग के निर्देश पर जिस पानी की टंकी से दूषित पानी की सप्लाई हो रही थी, उसका पानी पूरी तरह बंद कर दिया गया है। गाँव में 3 बोरवेल, 3 सोलर पंप और नल योजना की 2 पानी की टंकियां हैं। ग्रामीणों का आरोप है कि इन टंकियों की नियमित सफाई और रखरखाव नहीं होने से पानी दूषित हुआ। जिला स्वास्थ्य अधिकारी डॉक्टर अभिजीत गोल्हार ने गांव का दौरा कर टंकियों की सफाई, पाइपलाइन और नलों की मरम्मत के निर्देश दिए। जब तक पानी पीने के योग्य नहीं होता, सप्लाई बंद रखने को कहा गया है। नाव गणेशराम जयपाल चाकाटे, वडेगाव, ग्रामपंचायत वडेगाव। आम्ही टोल्यावरती राहतो आणि ह्या ठिकाणी पाण्याच्या 2 टंक्या आहेत। त्या टंक्या साफसुथरं नसल्या कारणानं त्यांच्यापासून रोगराई पसरली। तत्काळ आपले डॉक्टरांची टीम येऊन त्यांना चौकशी केला आणि चौकशी करतच आहेत आणि ते नियंत्रण ठेवून आमच्यावर पाणी पिण्याची सुविधा करून देतात आणि 2ही टंक्यांना आपला बंद केलेले आहेत। 4 लोकांना लागण झाली होती संडास उलटीची। त्याच्यामुळे आम्हाला सायंकाळी माहीत झाल्यामुळे मग लगेच आम्ही कॅम्प मला म्हणजे संडास उलटी 2-4 आणि बाकी किरकोळ पोटदुखीवाले असे रुग्ण आढळले 22। मग सर्वांना उपचार करण्यात आला आणि पाण्याचं शुद्धीकरण करून घेण्यात आला त्यांच्यामार्फत, ग्रामपंचायत मार्फत। आणि एक पाणी टाकी जे दूषित याचं होतं ते बंद करण्यात आला। आणि आज म्हणजे आजकाल 11 तारखेपर्यंत 11 तारखेला 0 पेशंट निघाला, म्हणजे 10 तारखेपर्यंत आमचे 41 रुग्ण आढळले होते। आज पुन्हा आम्ही कॅम्प लावलेला आहे 12 तारखेला आणि आता 7 आटोक्यात आहे। एकच टंकी जे मेन आहे ते टंकी सील केला नाही। मग सोलर पंप आहेत, त्यातला पाणी यूजसाठी चालू आहे आणि सोलर पंपचे जे बोर आहेत त्यांचा डेली म्हणजे क्लोरिनेशन करण्यात येत आहे। गाववाल्यांना दवंडीद्वारे आम्ही माहिती देण्यासाठी सांगितलं की बा तुम्ही गरम पाणी करा, उकळा पाण्याला आणि मग थंड झाल्यावर पिण्यासाठी वापरा।